Introducing Cenefin Life Genie, your health buddy. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आपण आपला आजचा प्री लॉन्चचा कार्यक्रम सुरू करण्याआधी एक छोटंसं लेक्चर प्रेझेंटेशन बोलू का? एक छोटंसं लेक्चर प्रेझेंटेशन आपण अरेंज केलं आहे तुमच्यासाठी. ई मेडिकल वेलनेस इक्विपमेंट म्हणून एक छान इक्विपमेंट सध्या मार्केटमध्ये आलेलं आहे आणि ई मेडिकल तर्फे डॉक्टर मधुसूदन कुंभारे सर आपल्यासाठी एक छोटंसं लेक्चर प्रेझेंटेशन इथे देणार आहेत. तो मी डॉक्टर मधुसूदन कुंभारे आणि मिस्टर हेमंत रोहेरा यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि त्यांचं प्रेझेंटेशन देण्याची विनंती करतो. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमन. मी डॉक्टर कुंभारे. मी हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिशमध्ये बोलायला चालेल सगळ्यांना? आपण आज जे मेडिकल डिव्हाइस बघतो आहे, वेलनेस डिव्हाइस ज्याला म्हणतो, ज्याचं नाव ई मेडिका आहे. याचं संपूर्ण श्रेय मिस्टर हेमंत रोहेरा यांच्याकडे जातं. ते संपूर्ण जे डिव्हाइस आहे ते पुण्यामध्ये बनवलेलं आहे आणि याचं वर्ल्ड पेटंट पण रोहेरा सरांकडे आहे. आपण काय ई मेडिका आहे हे बघूया. आपण त्याच्यामध्ये आपण विचार करूया की एक नॉर्मल ह्युमन बॉडी काय असते. नॉर्मल ह्युमन बॉडी इज कंप्राइजिंग ऑफ अराउंड 3 ट्रिलियन और 30 मिलियन सेल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स त्याच्यामध्ये आहेत. आणि सेल फंक्शनिंग म्हणजे काय असतं की प्रत्येक सेल जेव्हा फंक्शन करते ते त्याला एक बेसिक एन्व्हायरमेंट, बेसिक स्ट्रक्चर हे लागतं. बेसिक एन्व्हायरमेंट म्हणजे इट शुड बी हॅव्हिंग अल्कलाइन मिडियम. सेकंड म्हणजे बेसिक स्ट्रक्चर म्हणजे त्याचं जे हे आहे सेल मेम्ब्रेन हे इंटॅक्ट पाहिजे. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे सेल पोटेन्शियल ज्याला आपण म्हणतो, किंवा ॲक्शन पोटेन्शियल जे आपण फिजिओलॉजीमध्ये शिकलेलं आहे. ॲक्शन पोटेन्शियल जे लागतं, या 3 गोष्टी जेव्हा एकत्र व्यवस्थित असतात त्यावेळी प्रत्येक सेल मग त्याचं डेस्टिनी काही का असे ना, इट शुड बी अ ब्लड सेल, इट शुड बी अ बॉडीज व्हॉटेवर, म्हणजे मसल सेल असू दे, मेटाबॉलिक कुठले ग्लँड असू दे, त्या सगळ्यांचं सेल फंक्शनिंग ह्या 3 गोष्टींवर महत्त्वाचं अवलंबून असतं. जेव्हा ह्या 3 गोष्टीपैकी एखादी गोष्ट डिस्टर्ब होते, म्हणजे एनी ऑफ द सेल, एनी ऑफ द फंक्शन, एनी ऑफ द सेल ऑफ दिस टाईप, जेव्हा त्याचं सेल मेम्ब्रेन डिस्टर्ब होतं किंवा ज्याला आपण हे म्हणतो सेल मीडियम ज्याला म्हणतो, की जे नॉर्मली अल्कलाइन पाहिजे, जर ॲसिडिक झालं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. आणि ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे काय की प्रत्येक सेल जेव्हा काम करते त्यावेळी सेल मेम्ब्रेन जे आहे, सेल चॅनल ओपन होतात आणि त्याच्यातले जे सोडियम मॉलिक्यूल आहे तो बाहेर येतो आणि पोटॅशियम मॉलिक्यूल रिप्लेस केला जातो. आणि त्यावेळी त्या सेलचं फंक्शनिंग किंवा कॉन्ट्रॅक्शन फंक्शनिंग हे सगळं सुरू होतं. आपण एखाद्या आजारी पडलो, म्हणजे समजा एखाद्याला ताप आला तर मग काय होऊ शकतं की ब्लडमधलं पीएच बदलतं, ब्लडमधलं टेम्परेचर वाढतं आहे, ब्लडमध्ये जे पाहिजे इन्ग्रेडियंट्स किंवा न्यूट्रिशन जे आहे त्या सेलला पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे सेल फंक्शनिंग हे एफेक्ट होतं. त्याच्यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर आपली जी बॉडी मेकॅनिझम आहे, मेटाबॉलिझम आहे, संपूर्ण हॅम्पर होऊन जातं पहिली गोष्ट. कारण जे काय आपल्याला एन्झाईम्स प्रोड्यूस करायचे असतात, जे काय बॉडी एडीपीचे स्ट्रक्चर आपले चाललेलं असतं ते सगळं डिस्टर्ब होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फाईट अगेन्स्ट द इन्सल्ट, म्हणजे ज्या कारणासाठी आपल्याला हे झालेलं आहे, इन्सल्ट झालेलं आहे, म्हणजे फेल इज डिस्टर्ब, म्हणजे लेट इट बी मेटाबॉलिक, लेट इट बी ट्रॉमॅटिक और लेट इट बी कॅन्सर ऑल्सो, व्हॉट एव्हर, हे डिस्टर्ब होऊन जातं. हे बेसिक मेकॅनिझम आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा मग आपल्याला लक्षात आहे की ई मेडिकाचं याच्यामध्ये फंक्शन काय आहे. ई मेडिका काय करतात, या 3 गोष्टी ज्या आहेत की फर्स्ट सेल मेम्ब्रेन जे डिस्टर्ब झालेलं आहे, इट मेंटेन द सेल मेम्ब्रेन इंटिग्रिटी. ही एक अतिशय महत्त्वाची, एखादी वस्तू जर सेल काम करायची असेल त्याच्यासाठी त्याची जी स्ट्रक्चरल हे आहे ते मेंटेन केलं गेलं पाहिजे आणि ते मेंटेन करण्याचं काम हे ई मेडिका करतं. ई मेडिका, अ युनिक स्टेट ऑफ आर्ट स्मार्ट ड्रग फ्री micro medical therapeutic device that brings
multiple alternative therapies on a single platform to treat illnesses, specific disorders, and various medical treatments with suitable operating system. The device is available in a wearable, portable, or customized to the as big as the hospital bed is also. म्हणजे या वेअरेबल म्हणजे आपण आपल्या अंगावर विशेषतः आर्म्स फोर आर्म्सवर घालू शकतो किंवा आपण पायापाशी ठेवू शकतो किंवा मोठ्या बेडच्या स्वरूपात देखील हे आम्ही तयार केलेलं आहे. रोयरा सरांनी तयार केलेलं आहे. IoT प्लॅटफॉर्म काय आहे हे रोयरा सर सांगतील की हा फंक्शन कसं होतं, म्हणजे एकदा त्याचं काम सुरू झालं त्याचं फंक्शन कसं होतं. What is e-Medica? It's an electronic medical device modulates the electromagnetic frequency of a human to its optimal frequency. प्रत्येक ह्युमन सेल जी काम करत असते ती ऑप्टिमल फ्रिक्वेन्सीवर काम करत असते आणि त्याला जी फ्रिक्वेन्सी डेडिकेटेड फ्रिक्वेन्सी असते ती आपल्याला द्यावी लागते आणि ती दिल्यामुळे त्याचं जे फंक्शनिंग असतं ते नॉर्मल सुरू होतं. म्हणजे आपण फिजिओलॉजी शिकत असताना एक ऍक्शन पोटेन्शियल नावाचा एक प्रकार आपण बघितला होता की आपले एक फ्रॉगचा आपल्याला एक लेग दिला जातो आणि तो आपण त्या आपल्या ड्रमला अटॅच करतो तो आणि त्याला आपण एक बारीकसा गॅल्व्हॅनिक करंट येतो. करंट दिल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्याच्यावर तो आपला ग्राफ येतो. हे आपण फिजिओलॉजीमध्ये शिकलो आहे. म्हणजे हे पर्टिक्युलर डेडिकेटेड फ्रिक्वेन्सी जी द्यावी लागते आपल्याला एखाद्या सेल फंक्शनिंगसाठी ते मेन काम हे e-Medica करते. आपलं हे महत्वाचं काम e-Medica करत आहे. The world of frequencies. Every disease or virus work in their optimal frequencies. e-Medica works on the particular frequencies dedicated to the diseases. म्हणजे ह्या ज्या प्रत्येक डिसिजेस आहेत आपल्या समोर ज्या सगळ्या डिसिजेस आहेत e-Medicaमध्ये जवळजवळ 1400 अशा रोयरा साहेबांनी हे करून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी हे करून ठेवलं आहे. इफ द पेशंट कम्स विथ पर्टिक्युलर डिसीज, लेट्स से पेशंट कम्स विथ मेटाबॉलिक डिसीज लाईक डायबिटीज, then there are certain frequencies which are dedicated to the diabetics. e-Medica improves the charge of your blood cells. As आता मी सांगितल्याप्रमाणे improve charge करता आहे. And the first thing that improves in your body is the cell potential. Cell potential maintain करणं, तयार करणं. पण काय होतं जेव्हा सेल मध्ये सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये आहे, पोटॅशियम मॉलिक्यूल बाहेर आहे आणि सेल मेम्ब्रेन इंटॅक्ट आहे, त्यामुळे -20 to -90 मिलीव्होल्ट्स एवढं ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे सेल जे इथे तयार असतात. सेल ही आतमध्ये निगेटिव्ह आणि बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह असतं. जेव्हा आपण एखादा डेडिकेटेड फ्रिक्वेन्सीचा करंट देतो त्याला, त्यावेळी काय होतं की ते आयनिक चॅनल्स ओपन होतात आणि जे चॅनल्स ओपन झाल्यामुळे काय होतं की सोडियम मॉलिक्यूल बाहेर येतो आणि पोटॅशियम मॉलिक्यूल आतमध्ये जातो. ते आतमध्ये गेल्यामुळे ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे सेलचं फंक्शनिंग ट्रिगर होतं. समजा काही कारणांमुळे, समजा बिकॉज ऑफ सम डिसीज, लेट देअर बी एनी नेचर ऑफ द डिसीज, काही कारणामुळे जर सेल फंक्शन सेल चार्ज डिस्टर्ब झाला असेल तर हे e-Medica तो नॉर्मलाइज करायचं काम करतो. म्हणजे आपण एखादं हार्टसाठी आपण एखादा डिव्हाइस बसवतो, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये तो डेडिकेटेड फ्रिक्वेन्सी हार्टला देत राहतो आणि हार्ट फंक्शन नॉर्मल राहतं, बरोबर आहे, आपण ज्याला पेस मेकर म्हणतो. अशा प्रकारचे डेडिकेटेड फ्रिक्वेन्सी आपण ज्या हार्टला देतो त्यावेळी हार्ट नॉर्मल काम करतो. हेच टू सर्टन एक्सटेंट काम हा e-Medica पण करतोय आपला. e-Medica increases the blood temperature to its optimal level. प्रत्येक सेल, प्रत्येक आपल्या बॉडी स्ट्रक्चर काम करण्याकरता एक टेम्परेचर मेंटेन करणं. इफ इट इज ऑन अ लोअर साइड इट्स ऑल्सो डेंजरस, इट्स ऑन द रायटर साइड इट्स ऑल्सो डेंजरस. सो ऑप्टिमल टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर जर वाढलं बॉडीचं, सगळ्या आपल्या एन्झायमेटिक ऍक्टिव्हिटीज खालास जातात अँड द बॉडी कॅन नॉट फंक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हायपरथर्मिया ज्याचं म्हणतो त्याच्यामध्ये आपलं ब्रेन किंवा कुठलं काही काम करत नाही कारण सगळे एन्झाईम्स लॉस होतात, म्हणजे फंक्शन्स लॉस होतात. तर हे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम जे आहे हे अतिशय महत्त्वाचं काम हे e-Medica करत आहे. e-Medica इम्प्रूव्ह ब्लड सेल pH. ॲज आय स्पोक टू यू की एखादी ब्लड जर एखाद्या ठिकाणी असेल त्याचं pH मेंटेन करणं विच इज मोर ऑन द अल्कलाइन साईड. अल्कलाइन साईड जेव्हा pH असतं त्यावेळी ती मॅक्सिमम काम करत असते. जेव्हा एखादा इन्सल्ट, एखादा डिसीज, एखादा ट्रॉमा होतो त्यावेळी ती pH हळूहळू ऍसिडिक व्हायला लागते आणि ऍसिडिक झाल्यानंतर सेलचं जे फंक्शनिंग आहे ते संपूर्ण डिस्टर्ब व्हायला लागतं. हे pH लेवल मेंटेन करण्याचं काम हे e-Medica करतं. e-Medica delivers negative ions, electrons. When the body is ill and infected with any of the diseases or viruses, the blood cell gets ionized by giving negative electrons. We are able to de-ionize the blood cell by e-Medica. That's very important. मी आता म्हणल्याप्रमाणे की बेसिसमध्ये सगळं आहे 20 to 200 मिलीव्होल्ट्स एवढं एक ऍक्शन पोटेन्शियल तिथे नेहमी मेंटेन केलं जातं. हे जर मेंटेन जर काही कारणाने डिस्टर्ब झालं
मी आता मी सांगितलं की सोडियम पोटॅशियम चॅनल्स कसे असतात हे सगळं इथे आम्ही दिलेलं आहे. These are open and the same functions normal. I'll not go into how the voltage manifests to the human body because थोडं मी मधनं सांगत जाईल ते. आता who has developed this first technology that is developed by Tesla and Canon. Tesla ही कंपनी आपल्याला आता इट्स व्हेरी वेल नोन. आपण या इंडस्ट्री मोटर व्हेकल म्हणतो त्याच्यामध्ये हे जे डेडिकेटेड फ्रिक्वेन्सीज देण्याचं काम कुठली सेल कुठल्या ह्याच्यामध्ये काम करायचं हे फार सुंदर आणि महत्वाचं काम इथे केलेलं आहे. The human body is in different environment. One says one that is always moist in solution. The solution that you can have, the solution being an electron donor, alkaline pH. मी आता सांगितलं every cell is dipped in a solution. Alkaline pH असू शकतं or an electronic stealer. म्हणजे acidic pH. अल्कलाइन pH जे आहे ते इलेक्ट्रॉनिक डोनर असतं. हे जे फंक्शनिंग जातं मी आता जे सांगितलं सोडियम आणि त्याचं जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे जे एक्सचेंजचं काम करत असतं हे याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन डोनर. बरोबर आहे. We are going to dedicate some time for your difficulties also. If you have any difficulties, you can ask or write it down and give it to us, or you can directly ask them at the end of the service. आणि इलेक्ट्रॉन स्टीलर म्हणजे ऍसिडिक pH झाल्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे सगळे काढून घेतले जातात सेलमधनं आणि सेल फंक्शन गोज डाऊन अँड द पर्सन बिकम्स मोर अँड मोर डेड. इलेक्ट्रॉन स्टीलर कॉजेस डॅमेजेस म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा काढले जातात तर हा डॅमेज करतो. इलेक्ट्रॉन डोनर कॅन डू वर्क. pH is from 0 to 6.9 and pH is from 7.1 to 14, that is alkaline pH. And here is acidic pH, is alkaline pH. Free radical and it's antioxidant. Free radical जो आपल्या बॉडीमध्ये फिरायला लागतात, what they do, they are the electron stealers. Free radical. आता जे आपण जे अन्नामध्ये येतं, सगळ्यामध्ये जे फ्री रॅडिकल्स येतात, these are the इलेक्ट्रॉन स्टीलर्स. आणि अँटीऑक्सिडंट जे आहे ते हे ऑक्सिजन आपल्याला सप्लाय करत असतात. पॉझिटिव्ह पोल अँड निगेटिव्ह पोल, डिस्ट्रक्टिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह. ॲज आय टोल्ड यू, स्पिन्स लेफ्ट अँड स्पिन्स राईट. A free radical is a molecule that is a missing electron and goes looking for healthy cells and steals the electrons. आता मी सांगितलं फ्री रॅडिकल काय करतात की सगळी आपल्या शरीरात ब्लडमध्ये सगळीकडे फिरत राहतात आणि हेल्दी सेल्स मधलं इलेक्ट्रॉन्स काढून घेणे हे काम करत असतात. फॉर विच अल्कलाइन pH इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस स्टीलिंग प्रोसेस डिस्ट्रॉइज और व्हेरी ॲट अ व्हेरी लिस्ट सिव्हिअरली इम्पेअर्स द फंक्शन ऑफ द सेल. हे स्टीलिंग जेव्हा इलेक्ट्रॉन्स काढले जातात, स्टीलिंग जेव्हा इलेक्ट्रॉन मधनं इलेक्ट्रॉन्स काढून घेतले जातात तेव्हा सेल फंक्शन हे डिस्टर्ब होत जातं. आणि however antioxidant is a molecule that is capable of giving or chlorinating the electrons. म्हणजे आपण जे अँटीऑक्सिडंट्स आजकाल प्रपोज करतो की तुम्ही जेवणामधनं घ्या. इट कुड बी अ फूड सप्लिमेंट, इट कुड बी इन टर्म्स ऑफ मेडिसिन्स ऑल्सो. त्याच्यामुळे काय होतं की दीज आर द इलेक्ट्रॉन डोनर्स. ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि त्याच्यामुळे सेल फंक्शन नॉर्मल करायला आणि वॉशिंग आउट द अँटीऑक्सिडंट्स दे हेल्प देम आउट. Thus rendering previously volatile and toxic cells harmless. In the illustration you can see when the cell's voltage drops below 20 millivolts. म्हणजे सेल व्होल्टेज 20 millivoltच्या खाली जायला लागतं आणि it goes towards neutral or positive. The cells turn into a cancerous cells. The DNA damage starts here and the cells turns into a cancerous cell. मग हे सेल मेंटेन करायचं काम, व्होल्टेज मेंटेन करायचं काम अराउंड 20 to 200 millivolts हे ई मेडिका करत असत. and that is a very important in preserving that cell and not letting that cell turn into a cancerous cell. Now we know the importance of healthy minus 25 millivolts cellular environment. The obvious question is how do we actually influence the voltage of our cells? I'm sure you will all know wanting to know the making sure that your cells are most adequately charged. Right. As mentioned earlier in this article, there are certain diets and lifestyles influences you and can make sure that the new cells that work production process is being optimally primed. However, here is the overview of influential factors. There are some influential factors which are mentioned here. See now, as I told you,
-20% वर जेव्हा व्होल्टेज जात जातं तेव्हा सिम्पटम्स ऑफ हिलिंग, डल हेडेक, म्हणजे हे इम्प्रूव्हमेंट इन अ पेशंट सिम्पटम्स कसे होतात याच्यात दाखवलेलं आहे. अँड चेंज द पोलॅरिटी. मग हे जेव्हा 0 प्लसमध्ये जायला लागतं तेव्हा पेन, डिक्रीज ऑफ व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, डॅमेज टू DNA अँड कॅन्सर्स या प्रकारचे चेंजेस होत जातात. म्हणून मेंटेनन्स ऑफ सेल व्होल्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज व्हॉट इज मेन्शन इन दिस. ओके. Cells normally get voltage. In 21st century, in a toxic environment, the biggest challenge is a big challenge here. Electrons voltage will always flow from area of high voltage to a low voltage. Okay. As a Earth is a big electromagnetic, just walking and standing barefoot on the sand, grass or soil will allow you to pick up the voltage. म्हणून ते आपल्याकडे सांगितलं जातं बऱ्याच वेळा की तुम्ही बेअरफूट सकाळी चालायचा व्यायाम करा, स्पेशली हिरव्या गवतात किंवा जमिनीला पाय टेकले पाहिजे, सो एज टू मेंटेन द व्होल्टेज. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इटिंग ओनली अनप्रोसेस्ड फूड विथ द प्रिडॉमिनन्स ऑफ व्हेजिटेबल मॅटर अप्स युअर व्होल्टेज. म्हणून आपण रॉ फूड खाणं किंवा कच्चं फूड खाणं जे पॅलेटेबल असतात, सगळंच रॉ फूड पॅलेटेबल होणार नाही. म्हणजे पॅलेटेबल आहे ते शक्य तितकं अनकुक किंवा कमी शिजलेलं झालेलं का म्हणतो की त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिळू शकतात. स्विमिंग इन अन ओशियन ऑर मुव्हिंग स्ट्रीम विल इन्क्रीज द व्होल्टेज. समुद्रामध्ये पिणं किंवा पोहणं किंवा एखाद्या वाहत्या पाण्यात पोहणं हे देखील तुमचं शरीराचं व्होल्टेज वाढू शकतात. विल नॉट गो इन फर्दर डिटेल्स ऑफ दिस. Benefits of negative electrons. Airborne toxins, allergens are typically within the positive ion category. The usual meaning of positive not applying in this case. The more positive atoms there are within living space, the greater is the chance of illness and unwellness occurring in the same space. The only way to eliminate the positive ions for the negative ions is to attack to it and neutralize with the atoms. That's very important. Once the charge of the overall allergen or toxic molecule is neutralized by the addition of negative ion, the magnetic force of the air is no longer have any effect and harmful molecule will drop to the ground. आपण जे आयोनायझर आपल्या घरी रूममध्ये किंवा आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतो हे याच काम करतो. आयोनायझर काय करतो की जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर आपले जे पॉझिटिव्ह मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर बसून त्याला निगेट करून तो जमिनीवर सगळे सोडतो. त्याच्यामुळे जे आयन जे आपल्या फ्री आयन्स किंवा फ्री रॅडिकल जे फिरत असतात ते सगळे न्यूट्रलाइज केले जातात. We have no longer any fear of inhaling this particular positive ion toxins and allergen because of it's no longer in the airborne. म्हणून हे जे आपण हे सांगितलेलं आहे की आयनायझर वापरत जा, त्याचा हा उपयोग होतो. Negative ion therapy is proven method of overall reduction in presence of positive ions in your body. A normalized level of serotonin will not only lead to happier mood but leads to better sleep also. The interferential current therapy is useful in pain relief, soft tissue healing, reduction in swelling. This therapy uses only frequency of electrical charges. When this electrical reaches to the affected tissue by electrodes, the endorphins are released and as a response. Endorphin हे काय आहे? Endorphin is एक मॉर्फिनचाच एक पुढचा स्टेप आहे की ज्याच्यामध्ये असं लक्षात येतं की आपण एखादा पेशंट आपल्याकडे खूप बर्न झालेला पेशंट येतो आपल्याकडे, सिव्हिअर बर्न, मग बी 65-70%. पेशंट कम्स विथ 10%, 20% burn has a severe pain ज्याला आपण म्हणतो. पण तो जर पेशंट 65-70-80% आला तर पेशंट शांत असतो. का असतो की देर इज सम मेकॅनिझम इन आवर बॉडी की एंडॉर्फिन रिलीज होतं. एंडॉर्फिन इज अ just byproduct of the morphine which takes away all the pain. That is what the E-Medica is also doing here, and that's very important. Endorphins are function. Electric current is a flow of charge, positive and negative particles between conductive medium. It's normal. म्हणजे दोन इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यामध्ये जो करंट आहे तो जातो. Is a flow of electrons, isn't it? Good conductive medium are ones who have free charge particles, electrons or ions, because that characteristic allows the electric current to pass through them. म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास करायला सुद्धा एक आपल्याला एक चांगलं मीडियम पार असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. द ह्युमन बॉडी इज एक्झाम्पल ऑफ गुड कंडक्टिव्ह मीडियम ड्यू टू हाय पर्सेंटेज ऑफ वॉटर अँड द प्रेझेन्स ऑफ क्लोराइड अँड सोडियम मॉलिक्युल्स, आयन्स.
As I told you, what are the benefits of temperature rising? This thing, blood मध्ये टेम्परेचर राईज होणं म्हणजे मेंटेन केलं जाणे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण दोन गोष्टी की एन्झायमॅटिक लेवल आर अचीव्ड फॉर द फंक्शनिंग ऑफ ईच अँड एव्हरी सेल्स. अँड सेकंड थिंग, as the temperature slightly rises, it acts as a bactericidal or virucidal also. So maintenance of that temperature is also important. म्हणजे 1 डिग्रीनी जरी टेम्परेचर वाढलं तरी तुमचे 1 कोटी व्हायरसेस मेले जातात एवढं लक्षात ठेवा. इट इज दॅट इम्पॉर्टंट टू मेंटेन दॅट टेम्परेचर. Hypothermia, also called as thermal therapy or thermotherapy, is a type of cancer treatment in which body tissues is exposed to the high temperature. Researchers have shown that the high temperature can damage and kill the cancer cell, usually with minimal injury and normal tissues. Many studies have shown the significant reduction in tumor size with the hypothermia combined with the treatment. Here are the pictures. Here is a picture. The first picture shows the blood cell clumping before use of these. All the blood cells are clumped together before the E-Medica treatment. You can see that picture on the left hand side. Once it is on the blood, it is treated with the E-Medica. The blood cells after use of E-Medica are separated from each other. And what is the advantage of this separation? See, the clump red blood cells decrease the oxygen delivery. Second, decreases the nutritional delivery, decreases the circulation, increases the plaque build, and last is increase the work on the heart because the blood is already thickened and you have to get it diluted. Separated red blood cells increases the oxygen delivery, increases the nutritional delivery, increases the circulation, decreases the plaque build-up, and decreases the work on the heart. What is microcirculation? Microcirculation, with our daily use, E-Medica enhances the microcirculation for a better life. What is the microcirculation? Microcirculation, these are very small capillaries. The capillaries in the vessels between the arteries and the veins. These are very small capillaries which carry the end blood which is carried to the organs is a main function of microcirculation. Once the blood red cells are clumped together, what happens? The viscosity of the blood increases. And they get clogged in the microcirculated capillaries. And the organ which should get the blood supply doesn't get the blood supply. So as to dilute this, the E-Medica is very important. So the red blood cells are separated from each other and it's a dilution of blood. And that is why the blood starts going to the particular designated organ. E-Medica have been found to reduce the chronic and damaging inflammation. As a chronic inflammation असतात, damaging inflammations असतात, E-Medicaमुळे कमी होतात. T cells are the major regulator of the inflammatory cascade. In a bacterial infection, early infiltration in the affected tissue by white blood cells is followed by arrival of T cells which kills bacteria. Studies have demonstrated that the easy, extremely low frequency of E-Medica radiation facilitates the process of wound repair. Of particular interest are affected wounds which are where bacteria or other microorganisms have contaminated, colonized, that cause an either delay in wound healing or deterioration of the wound. आता दोन प्रकारे E-Medica काम करतं की एक समजा व्हायरल इन्फेक्शन झाले आहे पेशंटला. It is known fact that when the viruses are directly exposed to the electrical charge, they die. So that is the first and very important function of E-Medica. It releases the dedicated frequency of the current. So the viruses die there and there itself. And secondly, with all the procedure, what I have explained, हे जे blood supply increase करणं, blood viscosity कमी करणं आणि T cell functioning वाढवणं, हे सगळं काम E-Medica करत असतं. म्हणजे डायरेक्ट killing of viruses and improving the body resistance along with T cells this is the very important function done by E-Medica. When the circulation system is working, the lymphatic system can dispatch the resources to foreign substances present in the body such as viruses, bacteria, parasites, toxins and cancerous cells. E-Medica addresses to all these ideas by boosting the cells to do their job to decide the disease. What are the functions of, how does the E-Medica therapy improve the circulation? E-Medica is combined with proper hydration and nutrition. It reduces the inflammation
by reducing the restricted blood flow, producing the energy to the cell that keeps the clumping together, dilate the microcapillaries for improved blood supply. As I told you right in the beginning, the microcapillaries जे आहेत त्यांचं फंक्शन बेसिकली आहे त्याचं सप्लाय करणे प्रत्येक ऑर्गनला, ते इम्प्रूव्ह केलं जातं. E-medical therapy, we do E-medical therapy. When the patient is diabetic, the blood gets ionized. By giving negative electrons with a dedicated frequency, we control BSLs. This is very important, BSLs level. Okay. Along with the treatment which is designated for the blood sugar level, the diabetes, E-medical functions to control the diabetes, to bring down the blood sugar level. Not only to bring down the sugar level, but improve the microcapillary circulation. As I told you just now. In नुसतं शुगर कमी आणणे हे महत्त्वाचं काम नाही, तर मायक्रो सर्क्युलेशन वाढवणं आहे. कारण मायक्रो सर्क्युलेशनच कमी झाल्यामुळे जे काय डायबिटीसचे शेवटचे जे डॅमेजेस होतात सगळे डोळ्याला किडनीला सगळे हे मायक्रो सर्क्युलेशन उपर झाल्यामुळे होतात, ते सगळे E-medical टेक्स केअर. E-medicaमध्ये ॲडिशनल फॅसिलिटी आम्ही दिली आहे की शुगर तुम्ही मेंटेन आणि पॅरामीटर सगळे तुम्ही हे करू शकता. थर्मोग्राफी वगैरे आता मी याच्यामध्ये फार डिटेलमध्ये जाणार नाही, बेसिक थेरपीमध्ये जाणार नाही. अँड आय थिंक वी हॅव अ गुड अँड लाईव्ह एक्झाम्पल ऑफ मिस्टर देशपांडे, आपल्याकडे त्याला आपण स्ट्रेस टेस्ट लास्ट 3 years he was a positive stress test. Last 6 to 8 months he was constantly working on E-medica. He'll come and tell his experience. आजच त्यांनी स्ट्रेस टेस्ट केली, त्यांचा आजचा एक्सपिरियन्स काय सर प्लीज. नमस्कार. 3 वर्ष सलग माझी स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह येत होती. मी गेले 8 महिन्यावर E-medica वापरतोय आणि काल 23 जानेवारीला मी माझी स्ट्रेस टेस्ट केली आणि काल माझी स्ट्रेस टेस्ट नॉर्मल आली पहिल्यांदाच. Anybody has any technical questions regarding the pitch given by Dr. Mubarak? How the machine is working? Pardon? Cost of the device MRP to the end user would be 1,50,000. We planning to launch this along with the doctors. We consider you as our family members, so we will demonstrate the device. This is a proven science. We have done the CRO blindfold test, already done. Our published papers are in place. So we'll approach you, all the doctors, demonstrate it, and definitely when we come to you, there's a commercial part which can be spoken over the table, not here on this platform. But MRP is 1.5, and there's a good way of, a natural way of healing. So practically, when you are subscribing to a medicine, you could subscribe to E-medica as well, and we could have a mutual benefit. Before subscribing, we would definitely demonstrate it, show you that yes, it works. We would show you the publication papers and our blindfold test, which is done with certain CROs to make sure that you're also comfortable before you subscribe it to any of your patients. So we here on this platform to make sure that all of us benefit. We want to be a part of your family. We want you to be a part of our family. So next time, maybe when we are here together, we say a E-medica family. So this is our intention. And obviously, we have to, whatever we said, this is the device right here on the dais. Okay, we'll be demonstrating the device at your clinics with your patients, proving you the results. That's going to go by default. So that's the reason we're collecting your data, and that's the reason we are here on this platform, to make sure that you all guys are comfortable with the science before you go ahead with it. How the machine is working? It works on pulse and frequencies, sir. So it's giving you pulse and frequencies through your legs and your hands. So you need to rest your legs on the device while you're sitting, and there are 2 sensored wires which comes on your palms. Now, as we said, that we are working on voltages and cell frequencies. So increasing the voltages of your cell membrane would automatically convert your body from an acidic body to an alkaline body. Your pH level increases. Improving blood circulation, converting your body into an alkaline body would be an answer for many things. In fact, it could remove the side effects of the medication. So we're not saying that don't use the medication.
But adding E-Medica could remove the side effects of medication. The chemical effect which harms our body in the longer run. A diabetic patient loses out on his kidney, his creatine level increases, or other side effects could reduce. Disease-wise, the frequency is different. Yeah, see, every disease works on its own frequency. Why we are using a different tablet for every disease? So we cannot use a Dispirin for diabetes. Then your entire body, every organ works on its own optimal frequency, and every cell works on its own optimal voltage. The healthy cell voltage is 105 millivolts, minus 105 millivolts. So when you are diabetic, your blood gets ionized, or when you are ill, your blood gets ionized. So we deionize the blood by giving a negative electron with a dedicated frequency. We've obtained the CE certifications and ISO certifications since we are promoting this as a wellness device. So this is safe to use. The safety test is already in place. We have more than 1200 reports to prove we have tested it in various organizations that yes, they have positive results with the device. But apart of the test done by the CRO and the test done by ourselves individually, we will be demonstrating the device to all the doctors to make sure that before you promote it, you are comfortable with what you are promoting. Anybody else with any other further questions? How to use it and other questions, we'll demonstrate it when we approach you. We'll be collecting your data right now. Some of the data has already been collected. So obviously we'll come to you with the prior appointments. These are a few people who are using. Thank you very much. Gadkari Saab is using E-Medica, Mohan Bhagwat is using E-Medica, our clients who are using the VVIP clients, we have their reports as well, and prior to reaching out to them, they have tested it on 50 different patients. So it's not that we've not done our homework before we've come here. We've come here with a lot of work behind us. Thank you. Thank you, Kumare sir and Rohera sir. I would like to call upon President of PDA, Dr. Anil Ingre sir, and Trustee, Dr. Sambhaji Karande sir, to felicitate Dr. Kumar. येतो तुमच्याकडे पण येतो. Mr. Hemant Rohera sir. Thank you sir.